समजा सासू सोनाला देव प्रसन्न झाला हा? आणि प्रसन्न झाल्यानंतर देवानी एक अट घातली, अट, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. म्हणजे सुनानी समजा 1 तोळं सोनं मागितलं, सासूला किती? म्हणजे तुम्हाला समजलं, सून जे मागल त्याच्या डबल सासूला. आता देवानी अशी अट घातली, पण ती सून हुशार कुठली होती? पारडीचीच होती ती सून. ती कशी? ती कशी? हुशार. ती लय हुशार. ती म्हणली देवाला, देवा किती वेळा मी मागू शकते, किती वर आहे? देव म्हणले 3 वर आहे बुवा, विचार करून माग. पण ती सून कशी? कुठली? ती हुशारच महाराज. आणि मग ठरलं महाराज, सुननी पहिला वर मागितला देवाकडं, देवा माझा पहिला वर असा आहे, मला एका डोळ्याने आंधळी करा. सासूचे आंधळी झाली, तिला काही दिसणीच. पहिला वर संपला. दुसरा वर, देवा मला एका पायाने लंगडी करा. सासू जागेवर बसली, हालताच येईन तिला. आता राहिला तिसरा. पण सून कशी होती? कुठली होती? पारडीची होती. ती हुशारच ना. देव मानले बाबा शेवटचा वर जरा विचार करून माग, जरा डोकं चालव. पण ती सून हुशारच, तिला सांगायची गरज नाही. ती म्हणली देवा माझा शेवटचा वर असा आहे, मला उग नॉर्मल अटॅक द्या, उग झटका. उग आपलं उग झटका दिल्या ग, त्याच्या डबल. अहो सासू जागेवर गेली, बघता काय माया ग. म्हणजे देव प्रसन्न झाला, पण मागायचं कळलं नाही महाराज. कळलं का? अजिबात नाही कळलं महाराज. लय अवघड आहे महाराज. आता तुमचं जाऊ द्या, समजा तुम्हाला देव प्रसन्न झाला, आता त्यांचं झालं, तुम्हाला नको घ्या. 3 मित्राला देव प्रसन्न झाला, 3. ते 3 मित्र अशीच येडे, आणि त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर कसे? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. भोळ दैवत लगेच प्रसन्न झाले, आणि त्या पहिल्या मित्राला म्हणाले माग तुला काय पाहिजे? ते म्हणलं देवा एकतर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. तो म्हणला देवा असं करा, चिंचची झाडं 1 कोट. चिंचची झाडं किती? 1 कोट. आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? 1 कोट. प्रत्येक पानाला माल झाला किती? घरी गेल्यावर विचार करा, आपल्याकडे टाइम नाही तेवढा. आता भगवान शंकर भोळे दैवत ते म्हणले तथास्तु. आता राहिला दुसरा मित्र, त्याला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो म्हणला देवा मला पण काहीच नको, पण आता ह्यानी मागितलं म्हटलं मी कसं काय गप राहणार, मी मागतो. देव म्हणले माग. तो म्हणला देवा असं करा, ते चिंचची झाडं कापा. चिंचची झाडं कापा, त्या खोडापासून कपाट बनवा. ते कपाट बनवल्यानंतर ते नोटा तोडा. कपाटात कुलूप, चावी फक्त माझ्याकडे द्या. शंकर भगवान भोळे देवत म्हणले काय म्हणले? तथास्तु. आता राहिला तिसरा कसा होता? हुशार होता. कुठला होता? हुशार म्हणले सगळे पार्टीचेच कसे काय? तो हुशारच पार्टीचा, तो जाम हुशार महाराज. देव त्याला म्हणले माग तुला काय पाहिजे? तो तसाच. तो म्हणला देवा मला तर काहीच नको, सगळे माझ्याकडे. पण आता या दोघांनी मागितलं म्हटलं मला पण काहीतरी मागितलंच पाहिजे. म्हणले माग. तो म्हणला असं करा, ज्याच्या कपाटाच्या चाव्या कमरेला आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न. पण त्याला पोरगाच नाही व्हावा आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं.
म्हणजे दुसऱ्याचं वाटुळं करण्यासाठी केलेलं मागणं काय कामाचं आहे का महाराज? मागताना जरा विचार करून मागितलं पाहिजे. एक तर माग होच नाही, देवाला सगळं कळतं काय द्यावं काय नाही, बरोबर आहे का नाही? पण जर मागितलं तर चांगलं मागावं का नाही महाराज? हो, विचार केला पाहिजे. परमार्थामध्ये सुद्धा भक्ती करताना देवाजवळ जाताना विचार करून गेलं पाहिजे, विचार करून मागितलं पाहिजे. कारण परमार्थ हा पूर्ण होणार आहे महाराज. संसार पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण होते महाराज. म्हणून परमार्थ करत असताना मनापासून करा महाराज. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई.